कोपरगावकरांनो, बाजारात फिरून थकलात तरीही हवी ती वस्तू मिळत नाहीये का? मग या थेट द फॅमिली मार्ट मध्ये तुमच्या घरासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आता एकाच छताखाली. लहान मुलांची आकर्षक खेळणी, मुलांचे व मोठ्यांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, किचनवेअर, भांडी, गिफ्ट्स आयटम, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या 10,000हून अधिक वस्तूंचा भव्य संग्रह. उत्तम गुणवत्ता, भरपूर व्हरायटी आणि होलसेल दरांमुळे ग्राहकांची वाढती पसंती. सणोत्सव असो, वाढदिवस असो किंवा रोजच्या गरजेची खरेदी, प्रत्येकासाठी योग्य पर्याय फक्त द फॅमिली मार्ट मध्ये. मग वाट कसली पाहता? आजच भेट द्या द फॅमिली मार्ट, येवला रोड, शीतल हॉटेल शेजारी, कोपरगाव. द फॅमिली मार्ट, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदी खरेदीचे विश्वासू ठिकाण. कोपरगाव शहरातील जौरपाटोदा हद्दीतील सम्यकनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा तब्बल 4,65,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सम्यकनगर येथील रहिवासी गौरव राम पवार यांच्या घराचा मुख्य दरवाजाची कडी कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यामध्ये घरातील लॉकर फोडून त्यामध्ये ठेवलेली सुमारे 2,25,000 रुपयांची रोख रक्कम आणि अंदाजे 2.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे 4,65,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 14 जूनच्या रात्रीच्या सुमारास घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य गावी गेले होते. दरम्यान घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा डाव साधल्याचे बोलले जात आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास गौरव पवार आणि त्यांचे कुटुंबीय घरी परतले असता घराचा दरवाजा आणि लॉकर तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले पाहून चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दीपक रोटे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्रे फिरवली असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्यात येत असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी विविध दिशांनी तपास सुरू आहे. दरम्यान या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर चोरट्यांचा छडा लावण्याचे आव्हान उभे टाकले असून या घटनेचा उलगडा कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. मी शनिवारी सकाळी गेलो होतो गावाकडं, लॉक वगैरे लावलं आणि सकाळी आपलं गावाकडे निघालो. आणि आता 5 वाजले, रविवारी 5 वाजता मी इथं आल्यावर बघितलं की घराचं लॉक तोडलेलं आहे म्हणून. आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेस कळालं घराचं लॉक तोडलेलं आहे, घरामध्ये आतमध्ये गेल्यावर आम्ही बघितलं तर 3 रूम मधले कपाट जे आहेत ते तोडून उघडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही सोनं वगैरे होतं ते सगळं गेलेलं आहे. एकंदरीत किती मुद्देमाल होता? कॅश धरली तर ती 2.25 लाख रुपयापर्यंत कॅश होती आणि सोनं जे होतं ते 2.5 तोळे सोनं होतं. एकंदरीत काय मागणी असणार आहे तुमची पोलीस प्रशासनाकडून? आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की कुठंतरी ह्या गोष्टींना आळा पडला पाहिजे आणि जे काय आहे ते आमच्या सेवेसाठी पेट्रोलिंग वगैरे वाढली पाहिजे आणि जो आमचा काही मुद्देमाल गेलेला आहे त्याची कुठंतरी आम्हाला भरपाई भेटावी, मिळालं पाहिजे, आरोपी सापडले पाहिजे. आमची जेवढी काय आमचं जेवढं गेलंय तेवढंच आम्हाला परत भेटलं पाहिजे. पवार जे शनिवारी गावी गेलेले होते आणि घरी त्यांनी लॉक करून पद्धतशीरपणे गेलेले होते, पण ते रात्रभर घरी नसल्यामुळं रात्री चोरांनी त्यांचा जो लॉक आहे बाहेरचा तो एकदम आल्हादपणे तोडलेला आहे आणि आत प्रवेश करून बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे त्यांचं. तर असे प्रकार घडू नये तर पोलीस प्रशासनाने यावर थोडीशी कारवाई केली पाहिजे, थोडंसं लक्ष वाढवलं पाहिजे, गस्त वाढवली पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी हे जे काही चोर आहेत यांचा लवकरात लवकर थोडासा तपास करून जेणेकरून बाकीच्या अशा गोष्टी घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि नागरिकांनी थोडंसं सतर्क राहणं गरजेचं आहे, कारण सगळ्या गोष्टी प्रशासनावर बी अवलंबून नाहीत. प्रशासनाने मदत केलीच पाहिजे पण नागरिकांनी सतर्क राहावं आणि अशा घटना यानंतर होऊ नये याची थोडीशी काळजी घ्यावी.